अळूच्या पानांचं फतफतं म्हणजे अळूच्या पानांची पातळ भाजी खाण्याचे जे आपल्या शरीराला फायदे आहेत ते ऐकून तर तुम्ही थक्कच व्हाल. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रेसिपीमध्ये अळूच्या पानांचं फतफतं म्हणजे अळूच्या पानांची पातळ भाजी मी बनवणार आहे. तर अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला बघा पानं 5 ते 7 घेतलेली आहेत. ही 4 लोकांसाठी भाजी आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो बुडक्याचा भाग आहे त्याचं थोडंसं खराब भाग असतो तो काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने आळू धुवून चिरून घ्यायचा. आणि चिरल्यानंतर आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे गरगट बनवण्यासाठी, तर इथे बघा मी तुरडाळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत. ही भाजी 4 लोकांसाठी होते. 7 पानं घेतली होती मी. तर इथे बघा आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. त्याच्यानंतर आता धुतल्यावर आपल्याला याच्यामध्ये जो आपण आळूची पानं कट केली होती आणि देठं ती टाकून घेऊयात. याचा जबरदस्त फायदा आहे मैत्रिणींनो. न खाणाऱ्या मुलांना, घरातल्या लोकांना तुम्ही नक्की खायला लावा. तर तो फायदा कोणता आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर बघा पानं सगळी देठं टाकून घेतली चिरलेली. त्याच्यानंतर एक अख्खा टॅमॅटो टाकून घेतला. तुम्ही आवडीप्रमाणे चिंच किंवा लिंबू पिळू शकता. मी इथे आमसूल घातलेला आहे. आमसूल चिंच घालायचं म्हणजे घालायचंच. आळू खाजरा असेल तर तो खाजरा लागत नाही. इथे बघा 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि गरगरीत असं अळूचं गरगट शिजलेलं आहे. आता आपल्याला हे घटलून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आता आपण हे अगदी पाणी त्याचं बरोबर मापात झालंय. जास्त पाणी झालं की मग ते घटलता येत नाही. त्यामुळं थोडंसं पाणी घालायचं शिजताना, म्हणजे चांगलं शिजलं जातं आणि घटलायलाही सोपं जातं. तर बघू शकता इथे छान असं आता मी घटलून घेतलेलं आहे. आता आपण लगेच फोडणीला देऊयात. कोणत्याही प्रकारचं वाटण घाटण न करता अगदी साधी व सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा कढईमध्ये 2 ते 2.5 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये फोडणीसाठीही अगदी कमीत कमी साहित्य आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर इथे बघा जिरे घालून घेतले. आता आपण याच्यामध्ये ओबडधोबड ठेचलेला लसूण घालून घेणार आहोत. तर आता हे चांगलं आपण परतून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता लसूण अगदी मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. मोहरी तडतडली की त्याच वेळेस गॅस मंद करायचा. तर आता इथे आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत. तर बघा लसूण ही चांगला भाजलेला आहे. आपण हळद टाकून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये आपलं जे तिखट घरगुती मसाला आहे तो टाकून घेऊयात 2 चमचे. मस्त अशी अगदी खूप सुंदर भाजी होती मैत्रिणींनो. तुम्ही नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी गरगट्याची खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कळत न कळत जर पोटामध्ये आपल्या केस गेला असेल तर तो केस या भाजीनी नक्की निघतो. तर तुम्ही आळूचं फतफतं ही भाजी नक्की खावा. खूप फायदेशीर हिचा आपल्या शरीरासाठी उपयोग होतो मैत्रिणींनो. तर इथे बघा जे गरगट केलं होतं ते सगळं टाकून घेतलं आहे. आता आपण हे अगदी बंद गॅसवरती उकळून घेऊयात. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता छान असं हलवून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी भाजी झालेली आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे. तर इथे बघा आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. अगदी जास्त नाही, 5 ते 7 मिनटं फोडणी टाकल्यानंतर उकळू द्यायची, कारण जो काही मसाला आहे तो त्याच्यामध्ये मुरला पाहिजे. चला आता प्लेटमध्ये वाढून घेऊयात.
तर इथे बघा छान अशी अळूचं फतफतं किंवा गरगटं ही भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू तुमच्या नवीन आवडीच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.